अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे सध्या राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडतात। अयोध्येतील राम मंदिरातील राममूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा आधार घेत भाजपाकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर काँग्रेसनं खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली आहे। याच यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपनं राजकारणात धर्म आणलाय असं खरगे म्हणाले। रविवारी म्हणजे 14 जानेवारी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली होती। ही यात्रा साधारण 2 महिने चालणार असून सांगता महाराष्ट्रात होणार आहे। राहुल गांधी या यात्रेदरम्यान बसद्वारे एकूण 6,713 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत। इम्फाळ ते मुंबई असा या यात्रेचा मार्ग आहे आणि ती एकूण 15 राज्यातून आणि 100 लोकसभा मतदारसंघातून प्रवास करेल। 20 किंवा 21 मार्च रोजी ही यात्रा मुंबईला पोहोचणार आहे। दरम्यान भारत जोडो न्याय यात्रेला अधिकृत सुरुवात होण्याआधी काँग्रेसची इम्फाळच्या जवळ थौबाल येथे एक सभा झाली। या सभेत खरगे यांनी भाषण केलं आणि यावेळी भाजपला लक्ष्य केलं। राहुल गांधी यांनी देखील भाषण करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं। 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। या पार्श्वभूमीवर मोदी हे प्रभू रामांचा राजकारणासाठी वापर करत आहेत असा आरोप करण्यात आलाय। नरेंद्र मोदी हे समुद्रावरून सफर करतात आणि राम नावाचा जप करतात। त्यांचं वर्तन मुख में राम आणि बगल में छुरी असं आहे। त्यांनी लोकांसोबत असं वागू नये असंही खरगे यांनी म्हटलं आहे। देव प्रत्येकाच्या स्मरणात आहे। प्रत्येकाची श्रद्धा देवावर असते, यात कसलीच शंका नाही। मात्र मतासाठी लोकांची फसवणूक करू नये, तत्वासाठी लढा द्यायला हवा। आम्ही देखील आमच्या तत्वांसाठीच लढत आहोत। आम्ही सर्व धर्म समभाव, स्वातंत्र्य, समानता, सामाजिक न्याय यासाठी लढत आहोत। आम्ही संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय। या देशातल्या जनतेनं सुद्धा याच तत्वासाठी लढायला हवं। भाजपनं राजकारणात धर्म आणला आहे असंही खरगे यांनी म्हटलं आहे।